बदलापूर शहरातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या उपचार मिळावेत यासाठी सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुन्हा एकदा नव्या रूपामध्ये सज्ज झालेलं आहे. सध्या आपण बदलापूर बॅरेज चौकी त्याच्या लगत असणारे एक सिद्धिविनायक हॉस्पिटल जे आहे अगदी चौकात हे हॉस्पिटल उभं ठाकलेलं आहे. त्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे. मल्टी स्पेशालिटी खरं तर हे हॉस्पिटल आहे आणि सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता झालेलं आहे तब्बल 60 बेड्स. सध्या ज्या हॉस्पिटलमध्ये आपण आहोत त्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 40 बेड्स आपल्याला पाहायला मिळतात. पॅसेज 1 आणि पॅसेज 2 असे दोन वेगवेगळे पॅसेज जे आहेत ते डिवाइड करण्यात आलेले आहेत. डॉक्टरांची अनुभवी टीम घेऊन आता सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सगळ्यांना बदलापूर शहरातील रुग्णांना उपचार देणार आहे. महत्वाचं म्हणजे सरकारी ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ बदलापूर शहरातील रुग्णांना व्हावा, त्यांचा खर्च वाचावा यासाठी प्रामुख्याने डॉक्टर वीरेंद्र आणि त्यांची संपूर्ण टीम, डॉक्टर पवार, डॉक्टर संतोष सर यांची सुद्धा टीम या ठिकाणी येणार आहे. डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेतच. खरं तर अनेक पेशंट म्हणजे आता सध्याच्या घडीला सुद्धा आपण बघत असाल तर संपूर्ण हॉस्पिटल या ठिकाणी अद्याप म्हणजे बेड खाली रिकामं नाहीच आहे. सगळे रुग्ण या ठिकाणी आहेतच. सो आपण माझ्या मते सुरुवात करूयात. कुठून सुरुवात करायची तुम्ही सांगा आम्हाला पूर्ण हॉस्पिटल खरं तर बघूयात आपण हॉस्पिटल कारण की रिनोव्हेशन आपण म्हणू शकतो किंवा एक नवं रूप पाहायला मिळतंय. सो कुठून सुरुवात करायची आपण डॉक्टर पाहायला. गुड इव्हनिंग डॉक्टर वीरेंद्र कुमार. ऍक्च्युली हे ओव्हरऑल जे हॉस्पिटल आपलं एक्सपान्शन झालेलं आहे इथे खूप चांगल्या प्रकारे आम्ही स्पेशियस असे रूम्स इथे तयार केलेले आहेत आणि प्रत्येक रूम मध्ये एसी असेल, बाकीचे सोयी सुविधा असेल, ऍडव्हान्स जे काही फॅसिलिटीज आहेत. खरं तर हे खूप स्पेशियस रूम्स आहेत आणि सज्ज असं एक हॉस्पिटल आम्ही इथे तयार केलेला आहे. हा आपला 40 बेडचा जो सिद्धिविनायक जुना हॉस्पिटलला अटॅच्ड 40 बेडचा हा हॉस्पिटल आहे. अँड प्लस जो आहे की इथे आम्ही बरेचसे असे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे मशिनरी सुद्धा उपलब्ध करून घेतलेला आहे आणि मेजर सर्जरीसाठी जे आतापर्यंत इमर्जन्सी मध्ये पेशंट जे बाहेर जायची गरज पडत होती, कुठे पाठवायची गरज पडत होती, तसे काही इथे आता यापुढे गरज पडणार नाही. आपल्या सिद्धिविनायक मध्ये हॉस्पिटलमध्येच आपलं प्रॉपर सगळ्या प्रकारचे इमर्जन्सी मेजर सर्जरीज करता येईल आणि प्लस ओव्हरऑल जे डॉक्टर्सची टीम आमच्या खूप व्यवस्थित आणि अनुभवी डॉक्टरांची टीम आहे. ओव्हरऑल आपल्या टीम मध्ये जवळजवळ 35 ते 40 डॉक्टर आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटचे स्पेशलिस्ट असे सर्जरीचे आपला आता हल्लीच आम्ही लास्ट वीकला एक मणक्याची सर्जरी करून घेतलंय. त्याच्यामध्ये डॉक्टर समीर पारेख सर लाखी हॉस्पिटलचे सर्जन जे इथे येऊन सर्जरी करून दिले आणि पेशंट आपला 5 दिवसांनी डिस्चार्ज झाले, चांगले चालत गेले. तो पेशंटचा मला खूप म्हणजे पॉझिटिव्ह वाटलं की अशा प्रकारची सर्जरी आपल्या बदलापूरमध्ये खूप व्यवस्थित तरीकेने झालं आणि इथे आपलं हॉस्पिटल आता मला एक आजचा आनंद होतोय एक प्रेझेंट करायला की आपलं हॉस्पिटल 60 बेडचे झालेले आहेत. बदलापूरमध्ये सर्वात मोठे हॉस्पिटल्स आपलं आता एक उभारणार आहे आणि इथे सगळ्या प्रकारचे गव्हर्नमेंट फॅसिलिटीज सुद्धा चालू होत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे असेल किंवा आपला सीएम फंड आणि प्रधानमंत्री योजनाचे पण आम्ही इथे जी सुरुवात करणार लवकरच आमचे सगळे प्रोसिजर झालेले आहेत. खूप लवकर आपल्याकडे गव्हर्नमेंटचे फॅसिलिटीज सुद्धा चालू होऊन जातील ज्याने आपल्याकडचे गोरगरिबांना पण चांगलं आम्ही ट्रीटमेंट देऊ आमचा तो एक प्रयत्न राहील. अँड तसंच आपल्याकडे जे ऍडव्हान्स जे मशिनरीज आहेत आपला ऑपरेशन थिएटर आम्ही इथे खूप सुसज्ज आणि आयसीयूचे आम्ही ओव्हरऑल 8 बेडचे आयसीयू आम्ही तयार केलेले आहोत. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर असेल, इमर्जन्सीचे हृदयाचे जे मशिनरीज असतात की इमर्जन्सीमध्ये त्यांना ईसीजी करून जे इमिजिएट आपण कधी हृदयाची गती बंद पडली तर आपण डिफेबने जे फेब्रिलेट करून पेशंटला जे बाहेर आपण आणण्याचा प्रयत्न करतो तो सुद्धा इथे रिवाईव्ह करण्यासाठी आपल्याकडे तो मशीन सुद्धा उपलब्ध आहे. तर कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सीमध्ये पेशंटला आपण इझिली आपण इथे रिकव्हर करू शकतो. त्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे. बाकी मी आपल्या हॉस्पिटलने एक दाखवायचा प्रयत्न करेल. अर्थात अगोदर सुद्धा आपण बघितलं तर बॅरेज चौकीच्या समोर सिद्धिविनायक हॉस्पिटल अद्यापही आहे. इथे सुद्धा ड्युलेक्स रूम आहेत, नर्सिंग स्टेशन आणि सगळ्या गोष्टी इथे सुद्धा आहेत. इथे साधारण किती ड्युलेक्स रूम आणि इथे काय काय साईडला ओव्हरऑल एक 20 ते 22 डिलक्स रूम आहेत. ओके. सगळ्या रूम मध्ये एसी असेल, वॉशरूम मध्ये गिझर असतील आणि बाकीचे सगळे आपले टीव्हीच्या फॅसिलिटीज आहेत. फ्रीजची सुद्धा आम्ही अवेलेबिलिटी करून दिलंय. तसं पेशंटला घरच्या सारखं एक एन्व्हायरमेंट आहे.
म्हणजे काही असं अडचण येणार नाही असं आम्ही पूर्णपणे काळजी घेतलेलं आहे. अँड सेम टाइम बाकीचे जे ओव्हरऑल आपल्याकडे एक फिजिशियनची टीम आम्ही वाढवलेला आहे. आपल्याकडे आता सध्या 3 फिजिशियन एमडी डॉक्टर आहेत आपल्या हॉस्पिटलला अवेलेबल आणि सर्जनची टीम सुद्धा आहे. 3-4 सर्जन तसेच गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर अर्चना वाघेरे मॅडम आहेत, डॉक्टर पुष्पा मॅडम आहे, डॉक्टर रचना ठाणेकर मॅडम आहेत, जे डेलीच्या डेली वॉरचा इशू त्यांना आम्ही ओपीडीच्या टायमिंगवर ठरवलेलं आहे तसे ते अवेलेबल होत आहेत. आणि तसंच आपल्याकडे गायनेकवर आम्ही खूप फोकस केला आहे. डिलिव्हरीचे असेल जे इमर्जन्सीमध्ये पेशंटला जे काही त्रास होतो, बाहेर पाठवायची गरज पडते किंवा बाळांना किंवा आईला कधी काही त्रास होतो तर आता बदलापूरमध्ये इमर्जन्सीमध्ये फॅसिलिटी भेटत नसल्यामुळे ते सगळं सुविधा आम्ही बदलापूरमध्ये खूप सिम्पली अवेलेबल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आमच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे. इथे आता 60 बेडच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे योग्य ते परफेक्ट मशिनरीज, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे मशिनरीज आता आपल्याकडे सध्या कोणकोणते अवेलेबल करून दिलेलं आहे. आता आपल्याकडे मशीन्स वगैरे सध्या कोणकोणते आहेत? आपल्याकडे 3 व्हेंटिलेटर आहेत. तसेच आपल्याकडे सियाम मशीन आहे ऑर्थोच्या ऑपरेशनसाठी आणि किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी खास करून आपल्याला लागतं सियाम मशीन. ज्याने कसं आहे की आपल्याला एक्झॅक्ट स्टोनची साईज कळते आणि ऑपरेशनला खूप इझी होऊन जातं. तसंच सियामच्या मोठे सर्जरी असेल, PKR गुडघ्याबद्दीचे ऑपरेशन असतं किंवा आपले जे खुबेबद्दीचे ऑपरेशनला आपल्याला सियामची गरज पडत असते आणि त्यासाठी आमच्याकडे ऑर्थोपेडिकचे 2 डॉक्टर जे सध्या अवेलेबल आहेत. डॉक्टर सतीश गिडम सर आहेत, डॉक्टर योगेश पाटील सर आहेत, जे डेली बेसिसवर आपल्याकडे ओपीडीज बघतायत आणि इमर्जन्सीचे सगळे सर्जरी करण्यासाठी सध्या ते 24/7 आपल्याकडे अवेलेबल आहे. अँड गायनेकसाठी तर आम्ही आधीच आज सांगितलं की आपल्याकडे डिलिव्हरीची चांगली सुविधा आहेत. इमर्जन्सीमध्ये C-सेक्शन असेल किंवा आम्ही जास्त करून प्रयत्न करतो नॉर्मल डिलिव्हरीज करायचं. आपल्याकडे एक देवाचा कृपा आहे की जास्त करून नॉर्मल डिलिव्हरी होत आहे. पेशंट त्यासाठी चांगलं त्यांचाच प्रतिसाद आहे. बदलापूर गावाकडचे पेशंट भरपूर आपल्याकडे जे येत आहेत ह्याच कारणाने येत आहेत का इथे नॉर्मल डिलिव्हरीचे भरपूर जे काय आम्ही रिझल्ट देतोय. बरोबर. आणि सेम टाइम मणकेचं ऑपरेशन झालं आपल्याकडे आणि जे काय हृदयाची ट्रीटमेंट खूप इझिली होत आहेत. हा इमर्जन्सीमध्ये कसं आहे, हृदयाचा एकदा अटॅकचा प्रकार झालं तर पेशंटकडे मोजून 10 ते 15 सेकंदात त्यांना एक ओव्हरऑल 10 ते 15 मिनिटांमध्ये त्यांचा थ्रोम्बोलाइज झाला पाहिजे. जे हृदयाचे जो रक्ताचे गुठल्या हृदयाच्या नसामध्ये अडकलेली असतात त्यांना 15-20 मिनिटांमध्ये फोडलं तर पेशंटचा लाईफ वाचतो. तर त्यासाठी इथे जवळच्या जवळ आम्ही ते सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. पेशंट आपल्याकडे 24 तास डॉक्टर ICU मध्ये जे इंटेन्सिव्हिस्ट आहेत ते अवेलेबल आहेत. इमिजिएटली ते एकदा हार्ट अटॅक आपला ECG मध्ये कन्फर्म झालं की इमिजिएट आम्ही पेशंटला थ्रोम्बोलाइज करून पेशंटला बाकीचे पुढच्या ट्रीटमेंटसाठी जे काय सेटल करतो ते सगळं एकदा योग्य प्रक्रिया झाली तर पेशंटला आपल्याला वेळ भेटतो ट्रीटमेंट करण्यासाठी. हे सगळं जे काय आहे तो आपल्याकडे खूप इझिली व्यवस्थित तरीकेने पार पडतोय. अँड बाकीचे आम्ही आपल्याकडे इथे ऑपरेशन थिएटर सुद्धा आम्ही चांगलं सुसज्ज असं बनवलेलं आहे. ऑपरेशन थिएटर मध्ये जे आपलं मेन काय असतं एक बॅक्टेरिया नाही तयार झाले पाहिजे त्यासाठी आपण फ्लोरिंगवर जास्त फोकस करतो. त्यासाठी आम्ही कोपिंग आणि हे करून घेतलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे पेशंटला जंतुरहित जे आपण ऑपरेशन नंतर बरेच वेळेस असं काही आपण ऐकतो की इन्फेक्शन होऊन जातं. तर त्या गोष्टी इथे ऑपरेशन आपण जे ह्या OP मध्ये ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला इन्फेक्शन वगैरे होणार नाही. या गोष्टीचं आम्ही खूप चांगलं जे काही आहे प्रिकॉशन घेतलेलं आहे आणि ह्याचा आपल्याला एक चांगलं एक सॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही हे सगळं करू शकलोय. इथे ह्यासाठी मी आपला बदलापूरकरांचाच धन्यवाद बोलणार का मनापासून की यांचं सगळ्यांचं चांगलं जे काय आहे प्रतिसादमुळे सगळं करता आलंय. बाकी डॉक्टर पवार सर थोडा आपल्या हॉस्पिटलचे इन्फॉर्मेशन देतील. अर्थात आपण खरं तर यापूर्वी सुद्धा सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे म्हणजे अद्यापही आहे, परंतु चांगल्या सुसज्ज सुविधा मिळाव्यात यासाठी आता आपण बघितलं तर एक्सपांड करण्यात आलेला आहे. आणि मला सांगा म्हणजे आता रुग्णाला सगळ्यात पहिला प्रश्न पडत असेल की आता इथे खूप स्पेशियस आहे, सुसज्ज आहे हॉस्पिटल. महत्वाचं म्हणजे आम्हाला परवडेल का, दर वाढलेत का, कशा पण त्या संदर्भात पहिले परवडण्याची गोष्ट जर केली तर आम्ही योजना जी आहे योजनेसाठी सगळे पेपरवर्क कम्प्लीट झालेलं आहे. येत्या आठवड्यामध्ये आमचं CM फंडचं पण पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे. प्रोसेस चालू होऊन जाईल. आम्ही CM फंडचे पण पेशंट घेऊ शकतो ज्याच्याकडनं कसं असतं की
गव्हर्नमेंटकडनं 90% पेमेंट येतो. हां. ते सगळं केसेसमध्ये कव्हर होऊन जातात आणि उरलेली जी पेमेंट असते आम्ही पेशंटकडनं घेत नाही. का? हो. कारण की पेशंटला जिथे जेवढं गरजेचं आहे तेवढं घेऊन आम्ही त्यांना पूर्ण ट्रीटमेंट देतो. त्याच्यानंतरचे जे फॉलोअप असतात आम्ही स्वतःहून आमच्या टीमकडनं त्यांना फोन करतो की 3 दिवसानंतर 5 दिवसानंतर जी फॉलोअप असते ते 2 दिवसानंतरची जी ड्रेसिंग असते त्यासाठी आम्ही स्वतः फोन करतो, पेशंट्सला बोलवतो. अंडर जे सर्जन असतात, जे जनरल सर्जन आहे किंवा मग ऑर्थोपेडिक आहे, तर त्यांच्या अंडरमध्ये आम्ही त्यांच्याकडनं ड्रेसिंग करून घेतो. कारण की कसं आहे की पेशंटला ती जी सोय भेटते ती अजून सध्या तरी कोणाकडे नाही अवेलेबल. बरं. तर त्यासाठी आम्ही हे सगळं चालू केलेलं आहे. हे जे एवढं मोठं सेटअप केलं इथे जे मेन आम्ही रूमसाठी फोकस केलेले ते कसं आहे की सगळ्यांना त्यांच्या आपापल्या कम्फर्ट झोनच्या हिशोबाने असायला पाहिजे. बरोबर आहे. आता डॉक्टरांची टीम इथे कशी, म्हणजे स्पेशल बरेच वेगवेगळे डॉक्टर्स असतात, आपल्याकडे कसे? आम्ही आमचा जो पॅनल आहे आमच्याकडे आता जनरल सर्जन जे रेग्युलर सर्जरीजमध्ये असतात त्यांच्यापासून आमच्याकडे एक सुपर कन्सल्टंट पण आहे जे न्यूरोलॉजिस्ट असतात, न्यूरोस्पाईन सर्जन असतात, जे मणक्याचं वगैरे पूर्ण ऑपरेशन करतात ते पण आहे. आणि त्याच्यासाठी लागणारी जेवढी पण आम्हाला फॅसिलिटीज आहे, मशिनरीज वगैरे आहेत ते तुम्हाला सरांनी सांगितले की ते सगळं अवेलेबल केलेलं आहे. आता कसं आहे की रिसेंटली आम्ही एक स्पाईन सर्जरी केली. ते थोडंसं पेशंट एजेड होता पण ते विदिन 2 आवर्स सर्जरी झाली. दुसऱ्या दिवशी दुपारी सरांनी पेशंट परत फॉलोअपला बघितला, पेशंटला चालवल्यानंतर मग पेशंट 3rd डेला प्रॉपर सरांच्या गायडन्समध्ये मेडिसिनमध्ये डिस्चार्ज करणार. मेन म्हणजे मी एक सांगणार की आपलं जे हॉस्पिटलचं आम्ही जे ग्रोथ एक्सपान्शन केलंय याच्यामध्ये फक्त हॉस्पिटलचा आम्ही विकास केलाय, रेट दराचा विकास केला नाहीये. म्हणजे आपण जो रेट पहिले आपला सिद्धिविनायकला जो आपला सिद्धिविनायक आज फेमस आहे बदलापूरमध्ये कमी दरात ट्रीटमेंट करण्यासाठी, तो आम्ही असंच पाडणार आहे. पुढे पण आम्ही ह्या हॉस्पिटल सुद्धा रेट आमचा जुनाच राहणार आहे. काही रेटच्या बाबतीत आम्ही काही वाढ केलेली नाहीये आणि जेवढं आम्हाला शक्य होईल कमीचे कमी दरामध्ये आम्ही सर्जरी असेल किंवा जनरल मेडिकल ट्रीटमेंट असेल ते आम्ही कमीचे कमी दरामध्ये करण्याचा प्रयत्न आमचा कंटिन्यू चालू राहील. अर्थात या सेक्शन मध्ये काय काय आहे? डिलक्स रूम मोस्टली आम्ही इथे प्रयत्न केलाय कारण की आमचा जो जुना सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे तिथे आम्हाला थोडासा थोडासा शॉर्टेज होता, त्याच्यामुळे आम्हाला डिलक्स रूम खूप असं बनवता आलं नाही. तरी ह्या बाबतीत पेशंटने खूप आमच्यासाठी आतापर्यंत कॉम्प्रोमाइज करून घेतलं, त्याबद्दल मी पेशंटचा आमचे आतापर्यंत जेवढे आलेले सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद करणार की त्यांनी जशी सुविधा भेटली तशी त्यांनी मॅनेज करून ट्रीटमेंटवर त्यांचा फोकस होता. ट्रीटमेंट चांगली भेटतात म्हणून ते आपल्याकडे यायचे आणि त्याच सगळ्या गोष्टीला मी मनात घेऊन हा आपला मोठा हॉस्पिटल बनवायचा विचार केलेला आणि चांगले स्पेशियस रूम देऊन सगळ्यांना आता आपण पेशंटला रिटर्न कसं देऊ, त्या जे कॉम्प्रोमाइज सर्व्हिस जी आमच्याकडे झालेली होती त्या एवढे 5-6 वर्षामध्ये ते आता आम्ही सगळं डेव्हलप करून चांगलं बेस्ट तरीकेने चांगले स्पेशियस रूम मध्ये जे काय त्यांचा स्टे असेल सोयीस्कर आणि व्यवस्थित राहील असे आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण हॉस्पिटल पाहिलेलं आहे, ऑपरेशन थिएटर पाहिलेलं आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, परंतु चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, उपचार चांगल्या दर्जाचे मिळावेत आणि रुग्ण त्यांच्यासोबत येणारे नातेवाईक जे आहेत त्यांना सुद्धा चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण बघत असाल. तर आता विशेष प्रयत्न डॉक्टर वीरेंद्र, डॉक्टर पवार, डॉक्टर संतोष आणि त्यांची संपूर्ण टीम करताना पाहायला मिळते. नामांकित डॉक्टर्स या ठिकाणी येतात. विविध तुम्हाला कोणतेही उपचार हवे असतील तर त्याच्यासाठी चांगले डॉक्टर्स या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे, परंतु आज एक नवा रूप आपण अनेक एक्सपांड त्यांनी केलेले आहेत. कशा पद्धतीने त्याची माहिती करता या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. तुम्हाला सुद्धा उपचार हवे असतील, योग्य उपचार परवडणाऱ्या दरात हवे असतील तर स्क्रीनवर सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक दिला, त्या संपर्क क्रमांकावर नक्की संपर्क साधा. धन्यवाद.